नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशी कुक्कुटपालनामध्ये आज आपण कडकनाथ कुक्कुटपालनाबद्दल माहिती पाहणार आहे। कडकनाथ ही आपल्याच भारतातील MP मध्य प्रदेश या राज्यातील भारतीय वंशाची कोंबडीची जात आहे आणि आता आपण महाराष्ट्रात सुद्धा पाहतोय की खूप सारे शेतकरी कडकनाथ कुक्कुटपालनात उतरत आहेत। पण कडकनाथ कुक्कुटपालन करतेवेळी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला या व्यवसायामध्ये कुठला फटका बसणार नाही। कारण खूप साऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कडकनाथ कुक्कुटपालन केल्यामुळे आता या शेतकऱ्यांसमोर विक्री व्यवस्थेचा किंवा मार्केटिंगचा प्रश्न उभा राहत आहे। त्यामुळे कडकनाथ कुक्कुटपालन काय आहे आणि कशा पद्धतीने आपण केले तर आपल्याला याच्यातून फायदा होईल ते आपण आज पाहूया। आज जर पाहिले तर साधारणतः कडकनाथ पिलांची किंमत आपण मार्केटमध्ये पाहिली तर एका पिलाची किंमत 50 रुपयेपर्यंत आहे। त्याचबरोबर या पिलांना आपल्याला 4 महिने मोठं करण्यासाठी साधारणतः 3 किलो खाद्य जर आपण खाऊ घातलं, कंपनी खाद्य, रेडीमेड खाद्य, तर या आपल्याला 1 दिवसाच्या पिलापासून 1 किलोची कोंबडी तयार झालेली मिळेल। बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये भ्रम असतो की कडकनाथ कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात जर केले तर आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होईल। पण तुम्ही आमच्या इथे पाहू शकता की साधारणतः खूप छोटा 10 बाय 10चा असा एक ब्लॉक आम्ही या कोंबडीसाठी दिलेला आहे आणि साधारणतः 50 कडकनाथच्या कोंबड्या आमच्याजवळ आहेत। तर अशा प्रमाणात आपण छोटी जर सुरुवात केली तर कडकनाथ कुक्कुटपालनामधनं खूप चांगला फायदा होऊ शकतो। साधारणतः खर्च जर पाहिला आपण तर एका पिलाची किंमत 50 रुपये आणि 3 किलो खाद्य 30 रुपये प्रमाणे जर आपण पकडले तर साधारणतः 90 रुपये खाद्याचे, तर 140 रुपयेमध्ये आपल्याला कडकनाथची एक कोंबडी किंवा कोंबडा तयार झालेला मिळेल व 1 किलो नंतर आपण याची विक्री चांगल्या प्रमाणे करू शकतो। आज महाराष्ट्रातील कडकनाथ कोंबडीचा रिटेलमधला रेट आपण जर पाहिला तर 1 किलोची कोंबडी साधारणतः 800-1000 रुपयाला विक्री होते आणि होलसेलचा रेट पाहिला तर बऱ्याच प्रमाणात तो कमी तुम्हाला दिसेल, साधारणतः 300 रुपये किलोपासून तो सुरू होतो। तर शेतकऱ्यांनी कडकनाथ कुक्कुटपालन करतेवेळी लक्षात ठेवणे गरजेचं आहे की छोट्या प्रमाणात जर आपण सुरुवात केली तर रिटेलमध्ये आपण या कोंबड्या चांगल्या किमतीने विकू शकतो। त्याचबरोबर रिटेलमध्ये कडकनाथ कोंबडीच्या अंडीलाही मागणी चांगली आहे, साधारणतः 30 रुपयेपर्यंत एका अंडीची विक्री होते। साधारणतः या कोंबड्या 6 महिन्यानंतर अंडे द्यायला सुरू करतात आणि वार्षिक 100 अंडी या एका कोंबडीपासून कडकनाथच्या आपल्याला मिळू शकतात। तर ज्या शेतकऱ्यांना कडकनाथ कुक्कुटपालनाची सुरुवात करायची आहे त्यांनी साधारणतः 50 ते 100 पिलं घेऊन या व्यवसायाची सुरुवात करावी आणि चांगली मार्केटिंग जर आपण केली तर आपल्याला अवश्य याच्यातनं चांगला फायदा मिळू शकतो। धन्यवाद।